नमस्कार. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर मध्ये या 10 दिवसीय लाईफ चेंजिंग वर्कशॉपच्या 5व्या दिवसात मी डॉक्टर योगेश आहिरे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वेलकम, वेलकम, वेलकम. सो कसे आहात सर्व? रात्री झोप लागली? छान, ग्रेट, वंडरफुल, ग्रेट. कुणी कुणी प्रॅक्टिस चालू केली? प्रॅक्टिस कुणी कुणी चालू केली? सॅमसंग एस एम आपल्या नावाने कनेक्ट करा, आपल्या नावाने कनेक्ट करा. येस, कल्पना उपासे मॅडम, प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. कोणी कोणी प्रॅक्टिस चालू केली? प्रॅक्टिस तुमच्या जीवनाला बदलू शकणार आहे. माधुरी उंबाळे मॅडम, ग्रेट, 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 ग्रेट. सौरभ पाटील सर, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. रिया मॅडम, ग्रेट, ग्रेट. उषा गोगले मॅडम, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. संजय लिमकर सर, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. बाकीच्यांनी चला पटापट व्हिडिओ ऑन करा. जीवन बदलण्याचा प्रोग्राम आहे. आज 2 सेशन, पॉवरफुल वॉटर चार्जिंग आणि हेले. वर्षा वागसकर मॅडम, मुलगी आहे काय? चला, ग्रेट, खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान. बघा, जीवनाला बदलायचं असेल, जीवन बदलायचं असेल, सुखी आनंदी समाधानी करायचं असेल, परम सुखापर्यंत जर जायचं असेल, तर थोडासा वेळ आपल्यासाठी द्यावा लागेल. वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा. Okay? चला जाऊया पुढे. वॉटर चार्जिंग, पाणी चार्ज केल्यानंतर काय होईल एक्झॅक्ट? सर मी आज प्रथम जोडले गेलेलो आहे. संजय लिमकर सर, हरकत नाही सर, प्रथम जोडले गेला. ओके. जब जागे तब सवेरा, आज सकाळ झाली, आज जाग आली. ग्रेट, आजपासून जीवनाला बदला. हरकत नाही, हरकत नाही. ग्रेट. पाण्याला अफर्मेशन दिल्यानंतर एक्झॅक्ट काय होईल? आपल्या पृथ्वीवरती किती पाणी कोण सांगू शकेल? माहिती आहे कुणाला? किती टक्के पाणी आहे पृथ्वीवरती? पुष्करनी मॅडम, अनम्यूट करा मॅडम. सर 70%. हा, 70%. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. खूप छान. आणखीन 85%. रुपाली राजे मॅडम, ओप्पो एस 71%. संजय सर 1/3. ओके, ग्रेट. आणखीन 71%. रुपाली राजे मॅडम 85 नाही 75. ओके, ओप्पो एस 71%. शीतल भामरे मॅडम 71%. अपर्णा सुरडकर मॅडम म्हणतात 75%. जान्हवी भोसले मॅडम म्हणतात 75%. सौरभ पाटील सर म्हणतात 71%. ओके, छान छान. पुष्करणी मॅडम, खूप छान आन्सर. 71% पाणी पृथ्वीवरती आहे. जर 71% पाणी पृथ्वीवरती आहे, मग आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? कोण सांगेल? शीतल भामरे मॅडम 70%. ओके, आणखीन 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 सौरभ पाटील सर 70%. बाकी कुणाला माहिती आहे? सर तेवढंच 71%. रुपाली राज मॅडम, ग्रेट. प्रशांत बोरकर सर 71%. ओके, तेवढंच, ऑलमोस्ट तेवढंच. 70% पाणी आहे आपल्या शरीरामध्ये. येस, अपर्णा मॅडम. मग आपल्या ब्रेन मध्ये किती आहे?
ब्रेन, मेंदू. जगन्नाथ सर 30% नाही. बघा, पृथ्वीवरती 71% पाणी आहे, शरीरामध्ये 70% पाणी आहे. आपला ब्रेन जवळपास 80 ते 85% पाणी आहे. ओके. मग या पाण्याला जर अफर्मेशन दिलं तर एक्झॅक्ट काय होईल? काय वाटतंय तुम्हाला? काय होऊ शकतं? नाही. इट्स ओके. हरकत नाही. बघा, जपानमध्ये एक सायंटिस्ट होऊन गेले, संशोधक, डॉक्टर मसारू इमोटो सर. डॉक्टर मसारू इमोटो. त्यांनी पाण्यावरती खूप सारे प्रयोग केले. खरं तर त्यांचे प्रयोग म्हणजे जगाला एक वरदान ठरलं. आपल्यासाठी एक वरदान ठरलं. हां, शीतल भामरे मॅडम. ग्रेट. परफेक्ट. परफेक्ट आन्सर. त्यांनी पाण्यावरती प्रयोग केले आणि 2 पुस्तकं त्यांनी लिहून ठेवली. द मिरॅकल्स ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन वॉटर. पुस्तकाच्या नावावरून असं वाटतंय काहीतरी मिरॅकल्स आहे आणि काहीतरी मॅजिक आहे पाण्यामध्ये. आहे की नाही? द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन वॉटर. ओके. काय मॅजिक आहे बघूया. मी स्क्रीन शेअर करतो. एकच सेकंद. विलास सर मला स्क्रीनवरती दिसतायत. स्क्रीन दिसते सर? येस. ओके. हे स्क्रीनवरती जे दिसतायत ते डॉक्टर मसारू इमोटो सर. यांनी पाण्यावरती खूप सारे प्रयोग केले. जपानमध्ये शास्त्रज्ञ होते, संशोधक होते. त्यांनी खूप सारं संशोधन केलं. पाण्यावरती खूप सारे एक्सपेरिमेंट केले. ओके. बघा, त्यांनी द मिराकल ऑफ वॉटर या नावाचं एक पुस्तक लिहिलं. डॉक्टर मसारू इमोटो. द हिडन मेसेज इन वॉटर. मेसेज हिडन म्हणजे काहीतरी लपलेला मेसेज पाण्यामध्ये. ठीक आहे. पुस्तकावरून वाटतं असं. तर बघा, आता तुमच्या स्क्रीनवरती एक पाण्याचा फोटो आहे. दिसतोय पाण्याचा फोटो तुमच्या स्क्रीनवरती. पावसाळ्याचे दिवस आहे की नाही, पाऊस पडल्यानंतर जमिनीवरती वाहत जाणारं पाणी असंच दिसतं, आहे की नाही? आता मला एक सांगा प्रामाणिकपणे, हे पाणी कोण-कोण पिऊ शकेल? त्यांनीच हात वरती करा. जे लोकं पाणी पिऊ शकतील त्यांनी हात वरती करा. हे पाणी कोण-कोण पिऊ शकेल? का? नाही तनिष्का मॅडम. नाही पिऊ शकणार. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, तुम्ही दररोज हे पाणी पिता. नाही सर, आम्ही आरोचं पाणी पितो, पाणी उकळून पितो, नळाचं पाणी पितो, शुद्ध पाणी पितो. हे पाणी नाही पित. नाही. जर नीट बघितलं तर प्रार्थना करण्या अगोदरचं पाणी आहे हे. कोण-कोण पाण्याला प्रार्थना करतं? आपल्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्रामध्ये बघा अनेक ठिकाणी पाण्याची पूजा केली जाते. पाण्याजवळ दिवा लावला जातो. कुणाकडे आहे का ही संस्कृती? येस, अपर्णा धर्माधिकारी मॅडम. आहे की नाही? पाण्याची पूजा केली जाते. येस, पुष्करणी मॅडम. सकाळी जिथे पाणी पिण्याचं पाणी जिथे भरून ठेवलं जातं, तर माठ असेल, हंडा असेल, जे काही असेल. येस, जान्हवी भोसले मॅडम. तिथे पाण्याजवळ दिवा लावला जातो. पाण्याची पूजा केली जाते. त्यानंतर पाणी प्राशन केलं जातं. पाणी प्रार्थना करण्या अगोदर पाणी हे असं दिसतं. आपल्याला वाटतं शुद्ध. बरोबर? हे प्रार्थना करण्या अगोदरचं पाणी आहे. बघा, प्रार्थना केल्यानंतर पाणी या क्रिस्टल फोममध्ये कन्व्हर्ट झालं. प्रार्थना केल्यानंतर पाण्यामध्ये झालेला बदल. हां, माधुरी मॅडम, पाणी हे जीवन आपली संस्कृती शिकवते. है की नाही? प्रार्थना केल्यानंतर पाणी या क्रिस्टल फोममध्ये कन्व्हर्ट झालं. पाण्यामध्ये झालेला बदल या पद्धतीने पाणी दिसतंय. पाण्याला प्रेम आणि प्रशंसा दिल्यानंतर पाणी बघा कसं अद्भुत परिवर्तन झालंय क्रिस्टल फोममध्ये. पाण्याला थँक यू म्हटलं, पाणी तू जीवनदान देणारा आहेस.
तू तहान भागवणारा आहेस, शरीर मन स्वच्छ करणारा आहेस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पाण्याला आय लव्ह यू म्हटलं, पाणी या क्रिस्टल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालंय. ग्रेट. छान दिसतंय की नाही पाणी आता? हे पाणी बघा, चुकीच्या भावनेने पाणी विषात्मक परिवर्तन झालंय. चुकीच्या भावनेने बघा, तुम्ही एक अनुभव घेतला असेल. तुम्ही प्रवासाला जाताय, सकाळी प्रवासाला निघाला, संध्याकाळचा प्रवास आहे. तुम्ही कुठेतरी पाण्याची बॉटल घेतात, शुद्ध पाणी, मिनरल वॉटर, बॉटल सील पॅक, पाणी पिता. प्रवास पूर्ण झाला, घरी पोहोचलात. घरी पोहोचल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ जाणवतंय, थकवा जाणवतोय, कणकण येली, आजारपण जाणवतंय, डोकं जड होतंय, चिडचिड होते. कुणी कुणी अनुभवलंय? प्रामाणिकपणे हात वरती करा, जाणवलं असेल तर, अनुभवलं असेल तर. ग्रेट. हा स्क्रीनशॉट पाठवेल मी. नको सर. नक्कीच. म्हणजे बघा, जसं हॉटेलमध्ये गर्दीमध्ये तुम्ही जर गेलात, है की नाही, हॉटेलमध्ये जिथून तुम्ही पाणी घेतलं तिथे जर येण्या-जाण्याच्या रस्त्यामध्ये जर ते पाण्याचा स्टॅक केला असेल, है की नाही, पाण्याच्या बॉटल ठेवल्या असतील, येता-जाता कुणाचे तरी पाय लागले. ती बॉटल पॅकिंग होईल आणि तुमच्या हातात येईपर्यंत, पॅकिंग होऊन तुमच्या हातात येईपर्यंत अनेक लोकांचे त्या बॉटलला हात लागले. एखादा व्यक्ती घरी काही वाद झाले असतील, रागा-रागात आला असेल, काही टेन्शन असेल, डिप्रेशनमध्ये असेल, त्या रागामध्ये त्याने ते बॉटल हँडलिंग केलं असेल आणि त्या पाण्याने थेट तुमच्या शरीरावरती परिणाम केला. तुम्हाला थकवा आला, अस्वस्थता वाटली, चिड व्हायला लागली, डोकं जड व्हायला लागलं, आजारपण जाणवायला लागलं. म्हणजेच काय? तर त्या पाण्यामध्ये नकारात्मक भाव उतरले. नाही सर, पाण्यात कसे उतरतील? बॉटलचं झाकण तर पॅक होतं. हो की नाही? नक्कीच. अनेक लोकं बघा ना, एखाद्या गर्दीत, आहे का नाही, गर्दीच्या ठिकाणी जरी गेलात, तिथे पाणी जरी पिलं, आहे की नाही, वेगवेगळ्या, तरी पण शरीर जड होतं, डोकं दुखायला लागतं, अस्वस्थ वाटायला लागतं, चिड होते. हां, खूप साऱ्या लोकांना जाणवतंय रे. ते मग हे पाणी चुकीच्या भावनेने परावर्तित होतं आणि त्याचे क्रिस्टल या पद्धतीने दिसतात. आता बघा, पाण्याला धन्यवाद दिलं, थँक यू म्हटलं, धन्यवाद. ठीक आहे. आपली संस्कृती शिकवते. आता मेसेज टाकला होता मॅडमांनी. जल जीवन. है की नाही? आपल्याकडे कुठलाही व्यक्ती आला, तर सगळ्यात पहिले आपण त्या व्यक्तीला पाणी प्यायला देतो. कशासाठी आला असेल, काय आला असेल तो नंतर प्रश्न. पण आल्या-आल्या पहिले पाणी प्यायला देतो. एखादा व्यक्ती जर दमून आला असेल, थकलेला असेल, सहजच आपल्या तोंडून एक शब्द निघतो, शांत व्हा आणि पाणी प्या. बरोबर आहे की नाही? आराम करा, रिलॅक्स व्हा, शांत व्हा, मग पाणी प्या. ही संस्कृती शिकवते आपल्याला. का शांत व्हा, का पाणी प्या. तो व्यक्ती थोडासा शांत होतो, रिलॅक्स होतो, पाणी पितो आणि पाणी पिल्यानंतर वॉव! खूप बरं वाटलं. खूप छान वाटलं. बोलतो की नाही? मग पाण्याला धन्यवाद म्हटल्यानंतर पाणी बघा किती सुंदर क्रिस्टल फोममध्ये कन्व्हर्ट झालंय. आता हे पाणी कोण-कोण पिऊ शकेल? हात वरती करा. कोण पिऊ शकेल? ओके. ग्रेट. ज्यांनी हात वरती केले ते आज हेच पाणी पितील. आता या सेशनमध्ये ज्यांचे हात खाली ते नाही पिणार. 2 हात खाली. ग्रेट. चल, 100% हात वरती झाले. सगळे आज या सेशनमध्ये
पाणी चार्ज. आपण याच पद्धतीने पाणी चार्ज करून हे पाणी पिणार आहोत. ओके. हा, सगळेच. वंदना चव्हाण मॅडम, ग्रेट. सगळ्यांचा आन्सर वंदना मॅडमांनी देऊन टाकलाय. Great. बघा, पाण्याजवळ जर लोकसंगीत जर वाजवलं किंवा जिथे लोकसंगीत वाजत असेल तिथे जर पाणी ठेवलं, तर पाणी बघा या पॉझिटिव्ह प्रभावाने, लोकसंगीताच्या सकारात्मक प्रभावाने पाणी बघा किती छान क्रिस्टलमध्ये कन्व्हर्ट झालंय. अतिशय सुंदर. मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं पाणी बघा कसं दिसतंय. अणू क्रिस्टल तुटलेले दिसतात. मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं पाणी. कम्प्युटर, लॅपटॉप जवळ 4 तास पाणी जर ठेवलं, तर पाण्याचे क्रिस्टल या पद्धतीने कन्व्हर्ट होतात. हा, पुष्करनी मॅडम, खूप विचित्र दिसतंय ना? बघा ना, अनेक इथे महिला असतील बघा, तुम्ही घरातून जर जॉबला जात असाल किंवा कुठे काही कामानिमित्त जर बाहेर पडत असाल, पर्स असते सोबत, बरोबर? एक छोटी पाण्याची बॉटल पर्समध्ये असते आणि सोबत आपला मोबाईल सुद्धा पर्समध्ये असतो. 2-3 तास बाहेर जातात, काही जे काम असेल ते काम करतात किंवा जॉबला जात असाल, जॉब, हे की नाही? मग जेव्हा तहान लागते तेव्हा आपली पाण्याची बॉटल काढता, पाणी पिता आणि येता-येता खूप थकवा जाणवतो. कधी घरी जाईल आणि आराम करेल. जाणवलंय? आणि स्वतःच मनाला म्हणता, मी काही काम नाही केलं तरी आज कसं थकले? यापेक्षा तर जास्त काम करते, तरी थकत नाही. पण आज कसा थकवा आला? लक्षात घ्या, आत्तापासून जिथे पाण्याची बॉटल ठेवतात, त्यामध्ये मोबाईल ठेवू नका. समजलं? मोबाईल, पाण्याला अजिबात नाही. पुष्करनी मॅडम, आता अलर्ट लावावं लागेल. येस, आता अलर्ट लावावं लागेल. येस, ग्रेट. बाळासाठीची पण बॉटल नका ठेवू. ओके. बघा, हे जे डॉक्टर मसारू इमोटो यांनी जो प्रयोग केला, तो मी तुम्हाला समजून सांगतो एक्झॅक्ट त्यांनी काय केलं. डॉक्टर मसारू इमोटो यांनी एक साधं पाणी घेतलं. जसं आपल्या नळाला पाणी येतं, साधं पाणी घेतलं. त्यांनी खूप सारे प्रयोग केले, पण मी तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये संक्षिप्तपणे सांगतो. आणि त्यांनी काय केलं, त्या पाण्याला 3 भांड्यामध्ये डिव्हाईड केलं. 3 भांड्यामध्ये डिव्हाईड केलं. एक पाणी जसं नळातून आलं त्याला तसंच ठेवलं. काहीच सांगितलं नाही. एक पाणी घेतलं, एका भांड्यातलं पाणी घेतलं, त्या पाण्याला सांगितलं, "तू खूप छान आहेस. खूप सुंदर आहेस. तू जीवनदान देणारा आहेस. तू तहान भागवणारा आहेस." आणि त्या पाण्याला सांगितलं, "आय लव्ह यू." तिसरं भांडं घेतलं. पहिलं भांडं ततास म्हणजे त्याला काहीच बोललं नाही. तसंच ठेवलं. दुसऱ्या भांड्याला कौतुक केलं, प्रशंसा केली. तिसऱ्या भांड्याला सांगितलं, "तू खूप घाण आहेस, घाणेरडा आहे, गलिच्छ आहेस. तू काहीच कामाचा नाहीस. आय हेट यू." आणि तीनही भांडे फ्रिजमध्ये ठेवले. फ्रिजमध्ये ठेवले आणि त्या पाण्याचा बर्फ बनवला. त्या पाण्याचा बर्फ बनवला आणि त्या बर्फाचे त्यांनी क्रिस्टल काढलेत आणि ते क्रिस्टल मायक्रोस्कोप खाली ठेवले आणि त्याचे फोटो काढले, जे आपण आता बघितले. रिअल फोटो बघितले आपण. त्यांनी आणखीन एक प्रयोग केला. हा प्रयोग बघा, नकळतपणे इथे उपस्थित असलेल्या अनेक महिलांनी हा अनुभव घेतलेला आहे. जवळपास सगळ्याच महिलांनी, कमी-जास्त प्रमाणामध्ये, पण सगळ्याच महिलांनी अनुभव घेतलेला आहे. त्यांनी परत सेम साधं नळाचं पाणी घेतलं, त्याला काहीच नाही बोललं. सेम दुसऱ्या भांड्यामध्ये टाकलं, त्या पाण्याला थँक म्हटलं, छान म्हटलं. दुसऱ्या पाण्याला गलिच्छ म्हटलं, आय हेट यू म्हटलं. ओके. आणि या 3 पाण्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भांड्यामध्ये या 3 पाण्यांनी राईस बनवला, भात बनवला. 3 वेगवेगळ्या पाणी वापरून
त्यांनी भात बनवला. पहिला जो पाणी होता ऍज इट इज नळाचं, त्याने भात बनवला. तो सकाळी फ्रेश होता, रात्री सुद्धा खाण्यालायक राहिला. फ्रेश होता पण खाण्यालायक राहिला रात्री. दुसरा, ज्याला थँक्यू म्हटलं होतं, धन्यवाद दिलं होतं, आय लव्ह यू म्हटलं होतं, खूप छान म्हटलं होतं, त्या पाण्याचा राईस बनवला. सकाळी फ्रेश होता, रात्री सुद्धा फ्रेश होता, दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा खाण्यालायक होता. आणि तिसरा जो होता, तो सकाळी फ्रेश होता, रात्री खराब झाला आणि दुसऱ्या दिवशी कुजून गेला. तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल. सगळं वातावरण चांगलं दिसतंय, जागा पण चांगली दिसते, तरी पण सकाळची भाजी रात्री खराब कशी झाली? विचार बनाए जीवन. बापरे! खरं आहे. आहे की नाही? मग याचा अर्थ काय होतो नेमकं? हा एक्सपेरिमेंट केला, याचा अर्थ काय होतो? हे आपल्याला कसं जीवनदान आहे? संपूर्ण जगाला कसं जीवनदान दिलंय? म्हणजे वरदान ठरलं हे. डॉक्टर मसारू इमोटो यांचा एक्सपेरिमेंट. बघा, आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी 70% पाणी आहे. म्हणजे तुम्ही जो विचार करता, तो विचार, शरीरातलं पाणी तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशींवरती थेट परिणाम करतंय. समजतंय? अतिशय गंभीर गोष्ट बोलतोय. तुम्ही जो विचार करता, पाणी आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशींवरती थेट परिणाम करतंय. तुम्ही जसं बोलताय तसंच घडतंय. आजच्या काळात जर बोलायचं जर झालं, तर पाणी बघा, गॉसिप ऐकतं आणि त्याचा मूड बदलतं. खतरनाक आहे, लक्षात घ्या. पाणी असं सेन्सिटिव्ह लिक्विड आहे, जे आपल्या शरीरामध्ये पाणी पिल्यानंतर 5 मिनिट ते 15 मिनिटामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होतं. तुम्ही ज्या विचाराने पाणी पितात किंवा जो विचार आहे की नाही, आपण पाणी पिताना कधी रिलॅक्स असतो? हां, देवाचं नाव घेऊन पाणी पिलं तर ते गंगाजल होईल, आहे का नाही? अमृत बनेल. ज्यांनी मेसेज टाकलाय त्यांच्यासाठी. ठीक आहे. अंघोळ करताना देवाचं नाव घेतलं तर ते पाणी गंगाजल होईल. पाणी पिताना अमृत होईल. जेवण करताना भोग होईल. आहे का नाही? प्रसाद बनेल. पण आपण करतो काय? घटा, घटा, घटा पाणी पितो. मला हे करायचंय, कसं होईल? ते करायचंय, कसं होईल? आहे की नाही? आपली संस्कृती सांगते एका जागेवरती बसून पाणी प्या. बसायला वेळ कुणाकडे आहे? आपण चहा बसून पितो आणि पाणी उभ्याने पितो. बरोबर बोलतोय का मी? आणि आपलं शरीर ज्या विचाराने पाणी पितो, त्या विचारानेच परिणाम रिएक्ट होतंय सगळ्याच गोष्टी. आता विचार करा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमचा जो प्रॉब्लेम आहे, तुम्ही विचार करतात मला समस्या नाहीये, मला प्रॉब्लेम नाहीये. मी ठीक होतोय, मी ठीक होतोय. आणि पाणी पिताना किंवा पाणी पिल्यानंतर किती वेळ विचार करतात. निगेटिव्ह विचार, चुकीचे विचार, सतत, 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 सतत चुकीचे विचार आणि पाणी थेट आपल्या शरीरावरती परिणाम करतंय. पाणी मनच नाही तर तुमच्या शरीराला सुद्धा बदलतंय, लक्षात घ्या. फक्त मनालाच नाही तर शरीराला सुद्धा बदलतंय. प्रत्येक ऑर्गन त्या पाण्याच्या विचाराने, पाण्याच्या अफर्मेशनने प्रभावित होतंय. चांगले विचार केला तर चांगल्या विचाराने प्रभावित होतो. चुकीचे निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह विचाराने प्रभावित होतोय. तुमच्या जीवनामध्ये जी समस्या आहे, ती समस्या पुन्हा एकदा आपणच क्रिएट करतोय. आपणच क्रिएट करतोय. पूजा मॅडम डिटेलमध्ये शिकवतो.
ठीक आहे. आमच्याकडे एक मॅडम होत्या, म्हणजे अजूनही आहेत, रेश्मा शिवळकर मॅडम. धाराशिव मधले आहेत. येडशी गाव आहे त्यांचं. त्या ग्रँड मास्टर झाल्यात आता. त्यांचा पार्लरचा बिझनेस होता. पार्लरचा बिझनेस. आता खूप मोठा बिझनेस आहे. आणि एका गावामध्ये येडशी नावाचं गाव आहे त्यांचं, धाराशिवमध्ये. बिझनेसच चालत नव्हता, पार्लरचा बिझनेस. आणि 6 आणखीन वेगवेगळे पार्लरचे शॉप होते. रेकी शिकला तर त्या एकच कंप्लेंट असायची त्यांची, सर क्लायंटच मिळत नाही, क्लायंटच मिळत नाही. काय करावं? काहीच होत नाही. सेकंड लेवल मध्ये आलात, थर्ड लेवल मध्ये आलात, पाणी चार्ज करायला शिकलात. फर्स्ट लेवल काल आपण शिकलो, फर्स्ट लेवल 5 ते 10% ऊर्जांनी आहे. सेकंड लेवल 40% ऊर्जांनी परिपूर्ण आहे. आणि मास्टर लेवल 100% ऊर्जाने परिपूर्ण आहे. त्या मास्टर लेवल पर्यंत गेल्यात, 100% ऊर्जाने पाणी चार्ज करायला शिकला. 100% ऊर्जाने. एवढंच नाही, त्यांच्याकडे येणाऱ्या क्लायंटसाठी त्या पार्लर शॉप मध्ये जे काही यूज करायच्यात पाणी, रेकी सोबत, हिलिंग सोबत, त्या पाण्याचा वापर करायला लागला. आश्चर्य वाटेल तुम्हाला, अवघ्या 3 महिन्यामध्ये रेश्मा मॅडमांकडे पुढच्या 15 दिवसाच्या क्लायंटची अपॉइंटमेंट ऑलरेडी बुक होता. इतका सुंदर रिझल्ट. हो, हे सत्य आहे. कधी धाराशिव मध्ये जर कोणी असेल तर येडशी नावाचं गाव आहे, तिथे जाऊन बघा. खूप सुंदर रिझल्ट, खूप सुंदर रिझल्ट. शिकायचंय तुम्हालाही पाणी कसं चार्ज करायचंय. हा, रेकी लेवल 1 5 ते 10% ऊर्जांनी. पुन्हा कुणाला शिकायचंय? पाण्याचा ग्लास काल सांगितलं होतं भरून घ्यायला, घेतलाय का? येस. हो सर, सांगा ना. पूजा पारकर मॅडम. ओके. तर आजपासून चांगले विचार करायला शिका. पाणी पिताना कमीत कमी चांगल्या विचाराने पाणी प्या. आज वॉटर चार्जिंग शिकवतोय. ओके. वॉटर चार्जिंग. तर त्या ज्या पद्धतीने शिकवतोय त्याच पद्धतीने पाणी चार्ज करून प्यायचंय, लक्षात घ्या. ओके. चला, स्टार्ट. मी पण ग्लास घेऊ का फक्त समजून सांगू? काय करू? गरज नाहीये? ग्रेट. एकच सेकंद. एकच सेकंद. हा, मॅडम म्हणतायत ग्लास घ्या. ओके. ग्रेट. 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 चला, तुम्ही पण घेतलाय ग्लास? येस. ओके. चला, चालू करूया. बघा, 2 पद्धतीने. ओके, मी फक्त समजून सांगतो, पाणी घेत नाही सोबत. ओके. बघा, 2 पद्धतीने. ओके नाही, जसं आपण ग्लास असा पकडतो किंवा असा ग्लास असा पकडतो, बरोबर आहे? येस, तनिष्का मॅडम. ग्रेट. आता त्या पद्धतीने पाणी. ओके. आता पाण्याकडे 30 सेकंद एकटक बघायचंय आपल्याला. स्टार्ट. फक्त बघायचंय, कुठलाही विचार नाही. शीतल मॅडम ग्लास घ्या म्हणताय. ओके, पाण्याकडे बघा, एकटक बघा, 30 सेकंद. कुठलाही विचार नाही. कुठलाही विचार नकोय, कुठलाही भाव नकोय. फक्त बघत राहा. ओके. हळुवारपणे डोळे उघडा आणि आता पाण्याला अफर्मेशन द्या. बघा, मी सांगतो त्या पद्धतीने अफर्मेशन देऊ शकता. या पद्धतीने पकडा, या पद्धतीने. साधा ग्लास घेतलाय, काचेचा ग्लास चालेल. ओके. परत कन्फ्युजन नको म्हणून. ओके, जो घरातला आहे तो घ्या. ओके. मी स्टुडिओ मधला घेतला. आता पाण्याला अफर्मेशन द्या. हे पाणी पिल्यानंतर मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला जे हवं आहे ते मागवू शकता.
हे पाणी पिल्यानंतर एक अफर्मेशन 3 वेळेस द्यायचं आहे. हे पाणी पिल्यानंतर मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त झालं आहे. हे पाणी पिल्यानंतर मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त झालं आहे. आता हलके डोळे बंद, पाण्याकडे बघत बघत डोळे बंद. एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा, पूर्ण पोटामध्ये श्वास भरायचा आहे. पोट बाहेर येईल, प्राणिक ब्रीथिंग म्हणतात त्याला. पोट बाहेर येईल आणि व्हिज्युअलाइज करायचंय तुमचं ड्रीम, तुमचं स्वप्न पूर्ण झालंय. जसा लिंबू व्हिज्युअलाइज केला, लिंबूचा रस व्हिज्युअलाइज केला, त्या पद्धतीने जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे. आणि एक सर्वोत्कृष्ट स्माइल क्रिएट करायची, जी आत्ताची स्माइल तुमच्या जीवनातली सगळ्यात सर्वोत्तम स्माइल असेल. चेहऱ्यावरती एक हसू आणायचं आहे, जे आतापर्यंतच सर्वात सुंदर तुमचं हसू आहे. तुमची विश, तुमचं ड्रीम पूर्ण झालंय. या पद्धतीने स्माइल क्रिएट करा. श्वास गुदमरतोय, हरकत नाही. हळुवारपणे श्वास सोडा, हळुवारपणे श्वास सोडा, हळुवारपणे पूर्ण श्वास सोडा. आणि त्या पाण्याला सांगा, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. ग्रेट. ज्यांना पाणी प्यायचं त्यांनी फक्त एकच घोट पाणी प्या आणि बाजूला ठेवून द्या. पूर्ण ग्लास जसा तसा बाजूला ठेवा. एकच घोट पाणी प्या. किती मिनिट आहे? जितका वेळ लागला, जवळपास 3 मिनिट लागले आपल्याला. 3 मिनिट. पिलाय पाणी? बघा, जशी जशी प्रॅक्टिस करताना लगेच पहिल्या अटेम्प्ट मध्ये होणं गरजेचं नाहीये, लक्षात घ्या. हळूहळू पाण्याची चव बदलेल. कदाचित आता हिलिंग सेशन चालू होईल आपला. या हिलिंग सेशन नंतर सुद्धा काही लोकांच्या पाण्याची चव बदलेल. सगळ्यांची बिलकुल नाही, गरज नाही. प्रत्येकाला एक सारख्या लयाची गरज नाहीये, समजून घ्या. ऊर्जा आहे, है की नाही? हो सर, नक्की. संजय लिमकर सर. चला, ग्रेट, ग्रेट. समजलंय सगळ्यांना? पॉवरफुल वॉटर चार्जिंग समजलंय? समजलं असेल तर प्लीज हँड राईज करा, म्हणजे मला समजेल. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा. रेखा मॅडम, नाही समजलंय? का टेन्शन मध्ये आहात? हम्म? मस्त. एन्जॉय करा, सेलिब्रेट करा, सेलिब्रेशन करा. ठीक आहे. सिरियस नका राहू इतकं. सिरियस लोक हॉस्पिटलमध्ये. ग्रेट. Yes. चला, ग्रेट, ग्रेट. चला, चला जाऊया पुढच्या सेशन कडे.